कल्याण भिवंडी या लोकसभेसाठी येत्या 15 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे। आपण आता सध्या बापगाव या परिसरामध्ये आहोत। याच ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते या ठिकाणी उतरणार आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता सध्या हेलिपॅड बनवण्याचं काम सुरू आहे। या ठिकाणी कर्मचारी जे आहेत ते हेलिपॅड बनवतात। त्याचप्रमाणे या मैदानावरती स्वागतासाठी एक विशेष अशी कमान देखील या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। आता सध्या या मैदानामध्ये पूर्ण साफसफाई सुरू आहे। तुम्ही बघताय हेलिपॅड बनवण्याचं काम देखील या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणावरून 2 किलोमीटर अंतरावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा जी आहे ती होणार आहे। कल्याण येथील आधारवाडी जेलच्या समोरील मैदानामध्ये ही सभा होणार आहे। नेमकं त्या मैदानावरती काय तयारी सुरू आहे आपण पाहूया। आपण आता आलो आहोत कल्याणमधील आधारवाडी जेलच्या समोरील मैदान येथे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा याच मंडपामध्ये होणार आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तयारी सुरू आहे। या ठिकाणी मंडप उभारण्यात आलेला आहे। त्यानंतर व्यासपीठाचं काम देखील या ठिकाणी सुरू आहे। बाजूला तुम्ही बघताय जेसीबीच्या साहाय्याने मैदानाची साफसफाई करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे मंडप जो आहे तो उभारण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। तुम्ही बघू शकता हे कर्मचारी जे आहेत मंडप या ठिकाणी उभारत आहेत। नेमकं या मैदानाची काय कॅपॅसिटी आहे, किती या ठिकाणी नागरिक या सभेला उपस्थित राहणार आहे, कशा पद्धतीचं हे सगळं नियोजन आहे। या ठिकाणी डेकोरेटर आहेत आपल्यासोबत म्हात्रे। काय सांगाल तुम्ही, किती दिवसापासून हे मंडप उभारताय आणि किती लोक या ठिकाणी बसणार आहेत, किती कर्मचारी आहेत? हा मंडप आम्ही 1 तारखेपासून चालू केलेला आहे आणि इथे 50,000 लोकांची आम्ही कॅपॅसिटी केलेली आहे आणि इथे आता 50,000 लोकांची आम्ही कॅपॅसिटी केलेली आहे। किती कर्मचारी या ठिकाणी काम करत आहेत? आता कमी तो आमचे कर्मचारी आहेत 150 ते 250 लोक आहेत इथे। काय कशा पद्धतीचं काम सुरू आहे? मैदान असेल किंवा मंडप उभारणं? मंडपाचंच काम आहे, अँगर आणि मंडप पुढची बॅरिकेडिंगचं काम चालू आहे, आता कार्पेटिंग वगैरे। किती दिवसामध्ये हे सगळं, आता 15 तारखेला सभा आहे, कधी हे सगळं क्लिअर होईल? 14 तारखेला क्लिअर करणार, 13 ते 14 तारखेला क्लिअर होणार आमचं काम। आणि किती लोकांची कॅपॅसिटी आहे याची? ही 50,000 लोकांची कॅपॅसिटी आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा 50,000हून अधिक लोकांना बसण्यासाठी या ठिकाणी आसन व्यवस्था देखील करण्यात येणार आहे आणि 14 तारखेला हे संपूर्ण मैदान जे आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी तयार होणार आहे। सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।